सगळ्याच्या रत्न आहेत त्या. खूपसा अभ्यास आहे, नुसताच अभ्यास आहे असं नाहीये. कारण अभ्यास असा आहे की स्वतः केलाय, दुसऱ्यांवर तयार केलंय खूप लोकांना. ज्यावेळेला आपण एखादी व्यक्ती घडवतो ना, त्यावेळेला अजून आपण घडत असतो. आणि तसं व्यक्तिमत्व आहे. खूप छान बोधकथेत तर तुम्हाला आत घेऊनच जाणार आहेत. तर आपल्याला ना लाईफ मध्ये आपण म्हणतो सोमवार आणि शनिवार आपल्याकडं आयुष्याची आपल्या आपल्या ज्या ज्या गोष्टींकडं माहिती नाहीत का, माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, त्यातनं आनंद भेटतो का, भेटतो. पण त्या गोष्टी राहून चाललेत आपल्या दिवसभराच्या ह्याच्यातनं. त्यामुळे एक काहीतरी बोध आपल्याला आज भेटणार आहे. त्यामुळे जाऊ आपण वैद्यताईंच्याकडे. जोरदार क्लॅपिंग करू आपण वैद्यताईंसाठी. आणि सुमित सर ऑल म्यूट टाका. येस ताई. वैशाली अनम्यूट करा. नमस्कार सगळ्यांना. खूप शुभेच्छा आजच्या दिवसाच्या. गुड मॉर्निंग, सुप्रभातम. निरनिराळ्या बोधकथांमधनं आपण काही ना काहीतरी बोध घेत असतो. मग हे जे बोध आपण घेत असतो त्याच्यावर चिंतन आपलं झालं पाहिजे आणि आपल्या आचरणात पण आलं पाहिजे. काही वेळा नाईलाज होतो, काही गोष्टी कदाचित होणार नाहीत. आता मी मोबाईल बद्दल बोलणार आहे, म्हणजे त्याबद्दलची कथा आहे की त्या मोबाईलच्या मध्ये मध्ये एक असा रील बघितलं आणि त्यामध्ये रील करण्याच्या नादात असं त्याला नाव दिलेलं होतं. आणि अगदी 1 मिनिटाचं पण इतके 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 प्रसंग दाखवले की काय 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 होतं त्याच्यामधून. कोण कुठे पडला, कसा गेला, कोण जीवाला मुकला, कोण काय. तर अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये दाखवलेल्या होत्या. तर इथे सुद्धा आपल्याला आता एक कथा जी बघायची आहे तर ती त्या संदर्भातनं आहे. आता एकच मिनिट. स्नेहा म्हणून, आणि ती स्नेहा म्हणजे तरुण आहे, 28 वर्षाचीच आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असं म्हणून तिची ओळख होती. तिचे इंस्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोअर्स होते. तिचं आयुष्य म्हणजे फक्त कॅमेरा, आणि त्या कॅमेरावरती म्हणजे सतत कॅमेरा बंद झाला की तिचं रूप वेगळं असायचं. कॅमेरावरती यायचं म्हटलं की ती सगळं काही काही करायची. रिंग लाईट, फिल्टर वगैरे. तिचा 6 वर्षाचा मुलगा आर्यन खूप वेळा तिच्या व्हिडिओमध्ये दिसायचा. लोक कॉमेंट करायचे, सो क्यूट, बेस्ट मॉम सन डिओ. पण कॅमेरा बंद झाला की स्नेहा बेडरूम मध्ये मेकअप करून तयार. त्या दिवशी आता रविवार, तिचं रूप वेगळं असायचं कॅमेरा बंद झाल्यावर. तर त्या दिवशी रविवार होता, ती बेडरूम मध्ये मेकअप करून आणि तयार झालेली होती. कारण त्या दिवशी होता मदर्स डे. मदर्स डे स्पेशल असं रील तिला बनवायचं होतं. आणि स्पेशल म्हणजे हीच थीम होती की मदर्स डे स्पेशल, आईचं प्रेम, जगातली सगळ्यात सुरक्षित जागा. बाजूच्या हॉलमध्ये आर्यन खेळत होता. तो एकटाच होता कारण बाबा बिझनेस ट्रिपवर गेलेले होते. आर्यन धावत धावत बेडरूम मध्ये आला आणि त्याच्या हातात एक तुटलेलं खेळणं होतं. मम्मा मम्मा हे बघ ना, हे तुटलं, मला भीती वाटते, ते सोफ्याखाली गेलंय. स्नेहा रिंग लाईट सेट करत होती, चिडली. आर्यन तुला किती वेळा सांगितलं मी शूट करतेय म्हणून, मध्ये मध्ये नको येऊ, जा बाहेर खेळ, मी 10 मिनिटात बाहेर येते, मला मूड खराब नको करूस माझा, आता गेट आउट. असं म्हणून तिने त्याला रागाने हॉलमध्ये ढकललं आणि बेडरूमचा दरवाजाही आतून लॉक केला, जेणेकरून आर्यनचा आवाज त्या व्हिडिओमध्ये यायला नको. बिचारा आर्यन रडवेला झाला, हॉलमध्ये एकटाच खेळायला लागला. रेकॉर्डिंग सुरू झाली तिची. बेडरूम मध्ये ती कॅमेरा समोर अत्यंत भावुक होऊन ऍक्टिंग करत होती आईचं म्हणून. बॅकग्राऊंडला एक इमोशनल गाणंही वाजत होतं, तुझसे नाराज नाही जिंदगी.
स्नेहा ओठांची हालचाल सिंग करत होती, लिप सिंग करायचंय त्या गाण्याबरोबर, ते लावलेलं होतं आणि त्याबरोबर हीच जणू म्हणते. डोळ्यातून खोटे खोटे अश्रू काढत होती आणि कॅप्शन होतं, माझ्या मुलासाठी मी काहीही करू शकते, तोच माझा श्वास आहे. 10-15 मिनिटं त्या बंद खोलीत रील बनवण्यात ती मग्न होती. तिने 5-6 टेक रिटेक घेतले. बाहेर हॉलमध्ये काय चाललंय तिला थांग पत्ता नव्हता. इकडे हॉलमध्ये आर्यन खेळता खेळता, स्टोर रूम होती त्यांच्याकडे, तिथं गेला. तिथे एक जुनी मोठी लाकडी पेटी होती, अँटिक ट्रंक म्हणून ती ठेवलेली होती, जी स्नेहाने व्हिंटेज शूज साठी आणली होती. असं शूट करायचं म्हणून त्यासाठी आवश्यक म्हणून आणलेली होती. त्या पेटीचं झाकण होतं उघड. आर्यनला लपाछपी खेळायची हुकी आली. त्याला वाटलं मी यात लपतो, मम्मा आली की तिला थप्पा करेन मी. तो त्या मोठ्या पेटीत उतरला, आतमध्ये बसला आणि चुकून त्याचा हात झाकणाला लागला. त्या जुन्या पेटीचं जड झाकण त्यामुळे धडाम करून खाली पडलं. त्या पेटीला बाहेरून ऑटो लॉक, सेल्फ लॉकिंग लॅच असं होतं आणि ते जुन्या पद्धतीचं होतं. म्हणजे झाकण पडल्याबरोबर ती कडी अडकली आणि पेटी लॉक झाली. आर्यन अंधारात चाचरला, ओरडायला लागला, मम्मा मम्मा दार उघड, मी अडकलोय मम्मा. तो पेटीवर जोर जोरात हाताने बुक्क्या मारत होता. धड 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 आवाज त्याचा येत होता. त्या पेटीत हवा जायला अजिबात जागा नव्हती. ऑक्सिजन कमी व्हायला लागला. त्याचा श्वास गुदमरायला लागला. तो जीवाच्या आकांताने ओरडत होता, मम्मा मम्मा वाचव, मम्मा मला वाचव. पण बेडरूम मध्ये स्नेहाच्या कानात एअरपॉड्स घातलेले होते, गाण्यात मग्न होती आणि तसंही तिने दरवाजा साऊंड प्रूफ केलेला होता. तिने आपलं परफेक्ट रील बनवलं आणि एडिट केलं, फिल्टर लावला, पोस्ट केलं. काही मिनिटातच लाईक्सचा पाऊस पडायला लागला. वाव स्नेहल, यू आर ट्रूली ए ग्रेट मदर, अशा हजारो कमेंट्स तिला आल्या. स्नेहा खुश झाली, रूमच्या बाहेर आली. आर्यन कुठेस माझा बाळा? हॉल शांत होता. तिला वाटलं तो लपला असेल किंवा झोपला असेल. तिने पूर्ण घर शोधलं. किचन मध्ये गेली, बाल्कनीत गेली, सोफ्याखाली बघितलं. आर्यन कुठेच दिसत नव्हता. ती घाबरली. तिने सोसायटीच्या वॉचमनला फोन केला, माझा मुलगा खाली आलाय का? वॉचमन म्हणाला, नाही मॅडम, कोणीच नाही आलं. स्नेहाची अवस्था वेड्यासारखी झाली. रडत रडत पुन्हा घरात आली. अचानक तिची नजर त्या स्टोर रूम कडे गेली. तिथे ती जुनी पेटी ठेवली होती. ती पेटी तिला थोडी हल्ल्यासारखी वाटली नाही, पण तिला तिथे संशयास्पद शांतताही जाणवली. ती धावत गेली. तिने पेटी उघडायचा प्रयत्न केला, पण ती लॉक झालेली होती. तिच्या काळजात धस्स झालं. तिनं कसं तरी करून स्क्रू ड्रायव्हरने ती कडी तोडली आणि झाकण उघडलं. आणि आणि स्नेहाने जी किंकाळी फोडली तो पूर्ण इमारतीने ऐकली. त्यात आर्यन पडलेला होता आतमध्ये. त्याचं शरीर निळं निळं झालं होतं, डोळे उघडे होते आणि चेहऱ्यावर भयानक भीती होती. तो मम्माला हाक मारत मारत गुदमरून गेला होता. त्याच्या हाताची नखं पेटीच्या आतल्या बाजूला ओरबाडून ओरबाडून तुटली होती. स्नेहा त्याला हलवायला लागली, आर्यन उठ ना बाळा, आर्यन, अरे आर्यन उठ ना बाळा, मम्मा आली बघ, उठणार आहे. ती त्याला हॉस्पिटलला घेऊन गेली. डॉक्टरांनी चेक केलं आणि मान हलवली. आय एम सॉरी, ही इज गॉन. मृत्यू होऊन किमान 20 मिनिटं झालेली आहे. गुदमरून जीव गेलेला आहे त्याचा. पोलीस आले. त्यांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. स्नेहा आकांताने रडत होती. तिचं आयुष्य संपलं होतं. पोलीस इन्स्पेक्टर जाधव तपासासाठी घरी आले. त्यांना शंका होते की नक्की त्यावेळी काय घडलंय. त्यांनी स्नेहाचा मोबाईल जप्त केला. इन्स्पेक्टरनी गॅलरी उघडली. त्यात तो शेवटचा व्हिडिओ तिने टाकलेला होता. त्याचं रॉ फुटेज होतं, जो स्नेहाने एडिट करण्याआधी रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओमध्ये गाणं नव्हतं, फक्त तिची ऍक्टिंग होती आणि आजूबाजूचा आवाज होता. इन्स्पेक्टरनी हेडफोन लावले आणि तो व्हिडिओ प्ले केला. व्हिडिओमध्ये स्नेहा हसत होती, रडल्याचं नाटक करत होती, पण व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला अत्यंत बारीक
पण स्पष्ट आवाज रेकॉर्ड झाला होता, धड 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 पेटीवर मारल्याचा तो आवाज. आणि एका लहान मुलाचा गुदमरलेला क्षीण आवाज, मम्मा मम्मा मला वाचव मम्मा. स्नेहा कॅमेरा समोर ऍक्टिंग करत होती. माझ्या मुलासाठी मी जीव सुद्धा देऊ शकते. आणि त्याच क्षणी बॅकग्राऊंडला तिचा मुलगा खरोखर जीव देत होता. तिच्या कॅमेऱ्याने त्याच्या मृत्यूचा आवाज रेकॉर्ड केला होता, जो तिने एअरपॉड्स लाईट्सच्या नादात ऐकलेलाच नव्हता. जेव्हा पोलिसांनी तिला तो ऑडिओ ऐकवला, स्नेहाने स्वतःचं डोकं भिंतीवर आपटून घ्यायला लागली. ती मी मारलं, माझ्या रीलनी मारलं माझ्या बाळाला. ती जगाला दाखवायला प्रेम करत होते मी, पण माझा बाळ शेजारच्या खोलीत मरत होता. आज स्नेहा मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे. ती कोणाशीच बोलत नाही. ती फक्त भिंतीवर बोटं फिरवते, जणू काही ती पेटी उघडायचा प्रयत्न करते. आणि अधूनमधून ओरडते, कट कट, रिटेक घ्या, माझा आयन परत येईल. पण आयुष्यात असे रिटेक नसतात. सोशल मीडियाच्या आभासी जगात आपण इतके हरवलोय की वास्तवातल्या आपल्या माणसांच्या हाका सुद्धा आपल्याला ऐकू येत नाही. मोबाईलचा स्क्रीन बाजूला ठेवला पाहिजे आणि आपल्या मुलांकडे पाहिलं पाहिजे. घरातल्या सगळ्यांसाठी वेळ दिला पाहिजे. ते लाईट्सच्या नादामध्ये काय लाख लाख मिळतील, पण गेलेला जीव मिळणार आहे का पुन्हा? मुलासाठी परफेक्ट आई सोशल मीडियावर नाहीये, तर प्रत्यक्षात घरात असायला पाहिजे आहे. आणि खरोखरच आपल्याला आता काही वेळा आजचं जग असं झालंय आणि बरेचसे बिझनेस वर्क फ्रॉम होम वगैरे असे आहेत आणि ते कॉम्प्युटरवर आहेत. ते सतत तसे पण आहेत आणि मध्ये मध्ये मोबाईल आहेच. म्हणजे अक्षरशः दिवसातला अधिकाधिक वेळ हा त्यामध्ये जातो. आणि एकदा पोस्ट टाकली की लाईक्स किती मिळाले ह्याचं लगेच लगेच 10-10 वेळा बघणं. त्यावेळी उघडलं, नवीन रील दिसलं की ते नवीन रील बघायला सुरुवात होते. मग एकामागून एक किती रील बघितले जातात ते सांगताच येत नाही. आणि ठीक आहे की कामासाठी करावं लागत असेल तर मोबाईल वापरावा लागत असेल, सोशल मीडिया वापरावा लागत असेल, पण तरी सुद्धा घरात मुलांकडे आणि वेळच्या वेळी त्यावेळी ते लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे घरातल्या प्रत्येकाशी. आणि हे खरोखर खरोखर आजच्या जगातली खूप मोठी समस्या बनत चाललेली आहे. ही एक गोष्ट मी सांगितली, अशा अनेक गोष्टी घडतायत, प्रत्यक्षात घडतायत. आणि त्यामुळे खरोखरच आपण अगदी स्वतःला एक सूचना दिली पाहिजे अंतर्मनाला की नाही, मी मोबाईल कामापुरता तर बघेनच बघेन, पण तरी सुद्धा माझ्या मुलांकडे, माझ्या घरातल्या सदस्यांकडे लक्ष देईन आणि संवाद साधेल त्यांच्याशी. मुलांना पण खूप काही सांगायचं असतं. मागे पण एक पाहिली होती कथा, आपण त्या मुलाला आईला आल्या आल्या सांगायचं होतं की शाळेत काय काय गमती झाल्या ते. आणि हे आपल्यालाही आठवतं की आपण पण असं सांगायचो नाही. आपले आई बाबा तेव्हा मोबाईल नव्हते, ते अगदी रस घेऊन ऐकायचे, खूप काही प्रश्न विचारायचे आणि आपल्याला एवढा आनंद व्हायचा आणि रोज आपल्याला सांगावंसं वाटायचं काही ना काहीतरी. आणि आता मात्र त्या गोष्टी झाल्या नाहीयेत. मुलांना म्हणजे पण एक मागे पाहिलं होतं की तो मुलगा शेवटी त्याला असं वाटलं, आई पेपर तपासत होती त्या मुलाने पेपर निबंध लिहिला होता, निबंध लिहायला सांगितलं होता, त्याच्यामध्ये माझी आई. आणि त्यावेळेला किंवा तुम्हाला कोण व्हायला आवडेल, आणि त्यावेळेला त्यांनी असं लिहिलं होतं की मला मोबाईल व्हायला आवडेल. कारण काय की आईच्या हातात सतत मोबाईल आहे आणि बाबा रात्री आले की ते पण मोबाईल घेऊन हातपाय तोंड धुतात, जेवतात आणि मोबाईल घेऊन बसतात. मला झोप लागून जाते. मी जर मोबाईल झालं तर माझ्या बाबांच्या हातात असेल, माझ्या आईच्या हातात असेल. तेव्हा खरोखर ही खूप मोठी समस्या आहे आणि आपणही यातनं धडा घेतला पाहिजे. हरिओम. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण वैद्यताईंसाठी, आजच्या बोधकतेसाठी. एक एक खरंच आपण सगळेजण अंतर्मुख व्हायला पाहिजे. मोबाईल हातात घेत असताना खरंच त्याची आता गरज आहे का? मला सकाळी उठल्या उठल्या माझ्या हातात येतो त्यावेळेला मला स्वतःला मी प्रश्न विचारला पाहिजे की हे आता माझ्या हातात घेणं गरजेचं आहे का? किंवा काय मी न घेतल्यामुळं काही फरक पडणार आहे का? नाहीतर सकाळी उठल्या उठल्या पहिली दृष्टी पडत्या त्या ब्ल्यू रेजवर. त्यामुळं एवढं आपण व्यस्त व्हायला लागलो. घरात 2-2 माणसं आहेत, छोटी फॅमिली झाली आता. आणि या छोट्या फॅमिलीमध्ये पण जो तो बसतो रंगतो तर मोबाईल मध्ये.
इकडनं आतनं बायको सांगत असते काय माहितीच नाही, कारण का की लक्ष पूर्ण मोबाईल मध्ये. बायकोला ती लेडीज असेल, तिला मुलं बोलायला लागले, त्याच्याकडे लक्ष नाहीये, मोबाईल मध्ये. स्वतःला द्यायला वेळ नाहीये, दुसऱ्यासाठी सोडा, स्वतःला सुद्धा वेळ नाहीये, कारण माझा वेळ जातो किती. मोबाईल लय स्मार्ट आहेत माहितीये. मोबाईल तुम्हाला सांगतात की तुम्ही आज किती स्क्रीन टाइम घालवला, त्यात व्हॉट्सअपवर किती घालवला, फेसबुकवर किती घालवला, अजून कुठे इन्स्टाला किती घालवला, तुम्हाला पूर्ण आठवड्याचा पण येतो आणि डेचा पण येतो. एकदा चेक करा. आपण ना एवढं 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 वेळ घालवायला लागलोय, आणि जो क्वालिटी वेळ लोकांसाठी पाहिजे, म्हणून सायकोलॉजिस्ट खूप झालेत माहितीये. कारण आपण एकमेकांसाठी वेळच देत नाहीये, मुलांना देत नाहीये, घरच्यांना देत नाहीये, आजारी घरात कोण असेल तर त्यांच्यासाठी देत नाहीये. लोकांना वेळ द्यायला पाहिजे, कारण आपण आपण कम्युनिकेशन मध्ये असलो ना, त्याचा रिलीफ खूप भारी येतो. मला जेव्हा कॅन्सर झाला होता ना, त्या कॅन्सरची ट्रीटमेंट चालू होती आणि 6 महिने माझी ती ट्रीटमेंट होती. आणि त्या 6 महिन्यामध्ये साईड इफेक्ट खूप व्हायचे. आणि मला असं सगळ्यांनी, म्हणजे एक कोणतरी गेलं की दुसरं कोणतरी यायचं. माझ्या ठराविक टाइम योग निद्रेला होत्या, काय काय होत्या, ह्या सोडल्या की माझे घरातले लोक मला एंगेज करायचे, कारण फॅमिली खूप माहेरची मोठी आहे, त्यामुळे एक ना एक व्यक्ती एंगेज करायची. आणि ती एंगेज केल्यामुळं माझे स्वतःचे मोठे मोठे प्रॉब्लेम्स मला खूप छोटे वाटायचे. आणि लाईफ मध्ये ना या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे. लाईफ मध्ये तुमच्या घरातल्यांसाठी खूप नितांत आवश्यकता आहे. आणि आपण काय करतो, क्वालिटी टाइम नवरा बायको एकमेकांसाठी देत नाहीत, आई मुलं एकमेकांसाठी देत नाहीत, वडील मुलगा एकमेकांसाठी देत नाहीत, आई आणि वडील आपल्या आई वडिलांसाठी देत नाहीत. ह्या सगळ्यांमुळे ना सगळी नाती लांब चाललेत. आणि खरंच मी तुम्हाला सांगते, आपल्याला सगळ्यांना ना अंतस्थ जे प्रेम आहे, अंतस्थ एकमेकांची केअर आहे, ही कमी व्हायला लागल्या बर का. ही खूप कमी व्हायला लागल्या. आणि याला कारण आहे सोशल मीडिया. सोशल मीडिया आज तुम्हाला जमिनीवरनं उचलून म्हणजे आसमानात नेऊन ठेवतं, जर त्याचा चांगला वापर केला तर. पण सोशल मीडियामध्ये आपण करमणूक करायला लागलो, जीव रमवायला लागलो त्याच्यात, तर नाहीये. तर तुम्हाला एखादं सिरियल, एखादं बाकीचं काय, पाकिस्तानी सिरियल मध्ये रमतो आणि कशात रमतो, आयुष्य. डॉक्टर हसायला लागले बघा. कशाला हसायला लागले डॉक्टर? मी मी इकडे दुसऱ्यांसाठी बोलायला लागले. तर आपण एकमेकांच्या ह्याच्यामध्ये इतकं रममान व्हालोय, दुसऱ्यांच्या स्टोरी मध्ये ना स्वतःच लाईफ आपण कोलॅप्स करून टाकायला लागलोय. आपण सगळेजण सोशल मीडिया वापरू, पण तो लिमिट मध्ये वापरू. आपल्यासाठी, आपल्या उत्क्रांतीसाठी, आपल्या उन्नतीसाठी, आपली फिजिकल, मेंटल, इमोशनल आणि स्पिरिच्युअल चेंज करण्यासाठी आपण त्याचा थोडं नॉलेज साठी वापरू शकतो. पण मी तुम्हाला सांगते, घरातल्यांना पहिला वेळ द्यायला पाहिजे. आपण ज्या वेळेला घरातल्यांना वेळ देईन ना, त्या वेळेला ते घर काय होणार आहे, घर होणार आहे. नंदनवन नंतरची गोष्ट आहे, पहिला घराला घर तरी करू, त्या घराला घर पण तरी देऊ. नाहीतर मी आता बघायला लागले, आधी घरात टेन्शन काही असू शकतं, फिजिकल, मेंटल, इमोशनल, इकॉनॉमिकल, काही प्रॉब्लेम असू शकतो. त्या वेळेला एकमेकांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे. नाहीतर बसणार मी याच्यात, बायको बसणार याच्यात, अजून कोण बसणार त्याच्यात, झालं, लाईफ नाही घडत. ओके, चलो. भारी पैकी आजची बोधक. आता मला पण बोलायला भारी मिळालं बरं काय. जोरदार क्लॅपिंग करू आपण परत एकदा वैद्यताईंसाठी. प्रसाद सर, हँड्रेड दिलाय, कशासाठी दिलाय? म्यूट, तुम्ही म्यूट आहे. येस. चलो, आज दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग आहे, 6 ते 7 योगासनांचा वर्ग आहे. उद्या ऑल सेशन सुट्टी आहे, ऑल सेशन. कारण आम्ही आहे मुंबईमध्ये उद्याला. जे जे लोक मुंबईमध्ये आहेत ते लोक या, भेटा. नुसताच भेटू नका, हे खाणारे लोक हे प्रॉडक्ट स्वस्त कसं करता येतं हे बघा. जे न खाता बसलेत महाग आहे म्हणून,
तेही येऊन तुम्ही भेटू शकता, बोलू शकता, ऐकू शकता. ही स्वस्त पाडता येतं, कसं पाडायचं याच्यासाठी सपोर्ट आहे फुल. त्यामुळे तेही करू शकता. फ्लायर दाखवणार आहे. प्रसाद सर म्यूट काढूस तोपर्यंत थांबले होते मी. राहू दे, तुम्ही बोलू नका, नंतर बोला. हा काय? बोला. ते 7 वर्षाची फक्त गोष्ट आहे, 7 वर्षापूर्वीची. एकदम हाय प्रोफाईल पर्सनॅलिटी आहे आणि आमचे सर होते हम्म. आणि त्यांच्या मुलग्याला एवढं ऍडिक्शन होतं की 1-2 दिवस त्यांची ते कुठेतरी आई वडील बाहेर गेले होते आणि आजी त्याला सांगितली की मोबाईल वापरू नकोस आणि एक दिवशी रात्री मोबाईल खूप बघत होता, झोपल्याने मोबाईल काढून घेतलं तिनं आणि तिनं दिलं नाही. नेक्स्ट डे मॉर्निंग त्या आजीचा त्यांनी खून केला होता आणि त्याचं एवढं दाबलं ते प्रकरण, ते फक्त ते एकदम हाय प्रोफाईल पर्सनॅलिटी होती म्हणून ते दाबलं गेलं. नाहीतर तो मुलगा आणि आई वडील दोघं पण खूप त्रास झाला असता त्याला. येस. नाही एवढ्या नाही, सिव्हिअर ऍक्च्युली खूप